डायमंड गार्डन चेंबूर ही मुंबई मेट्रो लाईन 2B ही येल्लो लाईन आहे. या तिकीट विंडोवरून आपण ही तिकीट काढलेली आहे. कनेक्शन पण दाखवलेत बघा, ग्रीन लाईन, एक्वा लाईन, ब्ल्यू लाईन, रेड लाईन. स्टेशन इज डायमंड गार्डन. आणि आपली ट्रेन आता मंडालेच्या दिशेने निघाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक चेंबूर. इथे सायकल पार्किंग पण आहे. हे देवनार 234 नंबरचं मेट्रो स्टेशन आहे. मेट्रो लाईन 2Bचा व्ह्यू आहे. मानकुड मेट्रो स्टेशन, सायन पनवेल हायवे आहे. हार्बर लाईनचा ट्रॅक आपल्याला दिसत आहे. बघा, हे महाराष्ट्र नगर मंडाले मेट्रो स्टेशन आहे. हे बघा, हे लास्ट स्टेशन आहे महाराष्ट्र नगर मंडाले. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझे मुंबई मेट्रो लाईन 7 2A नंतर मग लाईन 9 हे सगळे ब्लॉग बघितले असणार. आता मुंबई मेट्रो लाईन 2B जी अंधेरीपासून ते मंडालेपर्यंत आहे, तर त्याचं फेज 1 मंडाले ते चेंबूरपर्यंत स्टार्ट झालेली आहे. तर आपण चेंबूर ते मंडाले किंवा मग मानपूरपर्यंत आपण ही मुंबई मेट्रो लाईन 2B कव्हर करणार आहे. चला तर बघूया. हे बघा, हे डायमंड गार्डन चेंबूर 232 नंबरचं हे मेट्रो स्टेशन आहे लाईन 2B मधलं. समोरून पण एस्केलेटर वगैरे आहे. ही मुंबई मेट्रो लाईन 2B ही येल्लो लाईन आहे. बघा, पिलर्सला पण येल्लो डिझाईन्स आहेत, स्क्वेअर पिलर्स, राऊंड पिलर्स. आणि इकडे पण हे मेट्रो स्टेशनला पण येल्लो आणि मड ग्रेच्या कॉम्बिनेशनमध्ये असं सगळं हे ACP ॲल्युमिनियम कंपोजिट पॅनलिंग केलेलं आहे. इथे आपण वरती कॉन्कोर्स लेवलवरती जाणार आहोत. तिकीट वगैरे काढून नंतर मग पुढे प्रवेश करणार. बघूया आता लिफ्ट आणि एस्केलेटर या साईडला कुठे आहेत. ही अशी एंट्री आहे आणि या साईडला ही अशी लिफ्ट आहे. तर आता आपण कॉन्कोर्स लेवलवरती चाललो आहोत. हे आता ग्राउंड लेवलवरती आहोत आपण. हा कॉन्कोर्स लेवल आलेला आहे. हे बघा, याचं असं पॅनलिंग एकदम सुंदर असं हे केलेलं आहे. तर या इथे ही तिकीट ऑफिस आहे. आपण आता इथे तिकीट काढणार आहोत तिकीट काउंटरवर. इथे हा उद्घाटनाचा असा हा फलक लावलेला आहे. याच्यावरती सगळ्यांची नावं आहेत मान्यवरांची. या तिकीट विंडोवरून आपण ही तिकीट काढलेली आहे मंडालेपर्यंत. असे हे वॉशरूम्स पण आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 2B असे हे दहिसर पासून आनंदनगर आणि बाकी सगळे असे हे स्टेशन्स आहेत. आणि इकडे हे चेंबूरपर्यंत. आणि नंतर मग ही फेज 2 अजून ओपन व्हायची आहे. आणि इकडे कनेक्शन्स पण दाखवलेत बघा, ग्रीन लाईन, एक्वा लाईन, ब्ल्यू लाईन, रेड लाईनला. आणि नंतर मग ह्या साईडला आता हे चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नंतर मग देवनार आणि मानकुड असे हे फेज 1मध्ये एवढे स्टेशन्स चालू झालेले आहेत. असे हे कनेक्शन्स आहेत. रेड लाईन दहिसर, नंतर मग ब्ल्यू लाईन DN नगर आणि एक्वा लाईन पण आहे कोटक बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. आणि ग्रीन लाईनला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. तर सिक्युरिटी चेक करून आता आपण इथे तिकीट स्कॅन करून आतमध्ये प्रवेश करणार. ते अशी तिकीट स्कॅन केल्यावरती असे हे डोअर्स ओपन होतात आणि आता आपण प्लॅटफॉर्मच्या दिशेने जाणार आहोत. तर बघितलं तर प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून तुम्ही दहिसर ईस्टच्या दिशेला जायचं असेल तर प्लॅटफॉर्म नंबर 1ने जावे लागेल. आणि मंडाले म्हणजे मानपूरच्या दिशेने जर जायचं असेल तर तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून तुम्हाला जावं लागेल. तर आपण प्लॅटफॉर्म नंबर 2ला ह्या लिफ्टने जाणार आहोत. इथे प्लॅटफॉर्मवरच्या लेवलवरती लिफ्ट आहे ती आता इथे कॉन्कोर्स लेवलवरती येईल. त्याचा आपण प्लॅटफॉर्म लेवलवरती जात आहोत. इथे असे हे ट्रान्सपरंट ग्लास डोअर्स आहेत.
इथे आता ही ट्रेन लागलेली आहे. तर आता आपण ट्रेनमध्ये प्रवेश करत आहोत. हे बघा, ही अशी मुंबई मेट्रो लाईन 7ची जी ट्रेन आहे तशीच ही सिमिलर ट्रेन आहे. दिस स्टेशन इज डायमंड गार्डन, चेंबूर. या ट्रेनचं इंटिरियर सेम एज मुंबई मेट्रो लाईन 7च्या ज्या काही ट्रेन्स आहेत 7 आणि 2B सेम तसंच आहे. आता बघा, डोर क्लोज होणार आहेत आणि आता ही ट्रेन स्टार्ट होणार आहे. इथे आता आपण डायमंड गार्डनला आहोत. मग छत्रपती शिवाजी महाराज चौक, चेंबूर येणार, मग देवनार येणार आणि नंतर मग मानखुर्द येणार. आता बघा, हे डोर क्लोज झालेले आहेत आणि आपली ट्रेन आता मंडालेच्या दिशेने निघाली आहे. हा स्टेशनचा बघा असा संपूर्ण असा व्ह्यू आहे. आशा करतो की आपला प्रवास आनंददायक होईल. ही महाराष्ट्र नगर स्थानकापर्यंत जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, चेंबूर. छत्रपती शिवाजी महाराज चौक, चेंबूर आता येणार आहे. आता हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चेंबूर 233 नंबरचं स्टेशन आहे. आणि इथे बघा, प्रत्येक स्टेशनवरती असा स्टेशनचा मॅप लावलेला असतो. असा प्लॅटफॉर्म मॅप, कॉन्कोर्स लेवल मॅप आणि रोड लेवल मॅप पण असतो. इथे सायकल घेऊन आले तर बघा, इथे सायकल पार्किंग पण आहे. आणि इथे असे तुमचा मोबाईल चार्ज आणि USB चार्जचे सॉकेट्स पण आहेत. लॅपटॉप पण चार्ज करू शकता आणि USB चार्जरने तुमचा मोबाईल चार्ज पण करू शकता. हे बघा, आता पुढे देवनारपर्यंत देवनार मेट्रो स्टेशन येणार आहे. हे देवनार 234 नंबरचं मेट्रो स्टेशन आहे, लाईन 2Bचं. आता हे बघा, हे मानखुर्द मेट्रो स्टेशन येत आहे. हा बघा, हा असा संपूर्ण असा हा मेट्रो लाईन 2Bचा व्ह्यू आहे. बघा, हे असं सुंदर अशी ही ग्रीनरी दिसत आहे आपल्याला. हा सेकंड ट्रॅक दिसत आहे इथे खाली. हा इथे खाली सायन पनवेल हायवे आहे. हे मानखुर्द मेट्रो स्टेशन 235 नंबरचं. इथे हे घड्याळ पण एक असा सुंदर घड्याळ लावलेलं आहे. तर आता या मुंबई मेट्रो लाईन 2Bचं लास्ट स्टेशन म्हणजे महाराष्ट्र नगर मंडाले येणार आहे. ते बघा, हे मानखुर्द दाखवलं आहे इथे आणि इथे महाराष्ट्र नगर मंडाले अंतिम स्थानक. हार्बर लाईनचं हे मानखुर्द स्टेशन दिसत होतं आपल्याला. आणि इथे आता ही ट्रेन महाराष्ट्र नगर मंडाले या मेट्रो स्टेशनला जात आहे. समोर बघा, ते महाराष्ट्र नगर मंडाले मेट्रो स्टेशन आहे. आणि या बाजूला जर बघितलं तर हा बघा, हा असा सायन पनवेल हायवे आहे. महाराष्ट्र नगर मंडाले
डावीकडील दरवाजे उघडतील हे बघा, हे आणि प्लॅटफॉर्म हार्बर लाईनचं ट्रॅक आपल्याला दिसत आहे. ट्रेनचे अंतिम स्थानक आहे. ते आता महाराष्ट्र नगर मंडाले मेट्रो स्टेशन आलेलं आहे. हे बघा, हे महाराष्ट्र नगर मंडाले मेट्रो स्टेशन आहे. नंबर 1 वरून डायमंड गार्डनला ही 4 मिनिटानंतर ही ट्रेन सुटणार आहे. इथून असा हा बघा, हा मुंबई मेट्रो लाईन 7 आणि 9 सारखा इथे पण असा हा लेडीज कोच आहे. इथून आपण आता सायन पनवेल हायवेच्या दिशेने बाहेर पडत आहोत. हे बघा, हे लास्ट स्टेशन आहे महाराष्ट्र नगर मंडाले 236 नंबरचं मुंबई मेट्रो लाईन 2B. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा मुंबई मेट्रो लाईन 2Bचा व्लॉग, जो मी डायमंड गार्डन ते मंडालेपर्यंत दाखवला आहे. तर ह्या व्लॉगमध्ये मी मुंबई मेट्रोमधनं प्रवास करून तुम्हाला कुठले कुठले स्टेशन्स आहेत, या मेट्रोमध्ये काय फॅसिलिटी आहे, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला हा व्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.